ठाण्याच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील एका घराला जाळण्याचा काल प्रयत्न करण्यात आला। विशेष बाब म्हणजे या घराला जाळण्याचा प्रयत्न चक्क याच विधानसभेच्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप या घराचा मालक माधव रामजी भालेराव यांनी केला आहे। माधव रामजी भालेराव हे भाजपा युवा तालुकाध्यक्ष असून गावातील काही लोकांशी त्यांचा वाद सुरू होता। याच कारणावरून त्यांचे वडील रामजी भालेराव यांना मारहाण देखील करण्यात आली। त्यामुळे रामजी भालेराव यांना घेऊन घरची पुरुष मंडळी दवाखान्यामध्ये गेल्याचे बघून पहाटच्या सुमारास घरच्या दरवाजावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिले। यावेळी या प्रकरणाची गंभीरता बघता हिंगोली जिल्ह्याचे भाजपा युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ चव्हाण यांनी माधव भालेराव यांच्या घराला भेट देऊन कळमनुरी ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना प्रकरणाची सखोल तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली। मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी हे दार केव्हा जळलं आणि का जळलं, कसं जळलं? आमच्या इथं 3-3:30च्या दरम्यान दुपारी काही माणसे येऊन आमच्या घरी धमकी देऊन गेले की तुमचं घर पेटवतो, तुमचं असं करतो तसं करतो। आमच्या सासऱ्याला दवाखान्यात नेले, आम्ही त्याच्यातच परेशान होतो आणि असे शिवीगाळ करू लागले आणि म्हणले की आम्ही आमदाराचे माणसं आहोत, पण आम्हाला माहित पण नाही ते आमदार कोण आहेत काय नाहीत, आम्हाला त्यांची खबर पण नाही। पण ते सतत आमदाराचंच नाव घेत होते, आम्ही आमदाराला पाहिलं देखील नाही। मी तर मध्ये हे घर जाण्याच्या प्रकारचं काय याच्या मागे काय कारण काय आहे? कारण मॅडम आता आम्हाला तर माहित नाही, मी त्या दिवशी बाळापूर येथे होतो। नंतर घरून फोन आला की तुमच्या वडिलांना मारहाण झाली म्हणून जीव घेण्याचा प्रयत्न केला असा। त्याच्यामध्ये बरेचसे असे 10-20 कार्यकर्ते आहेत तिथं की ते म्हणतात आम्ही म्हणत नाही, ते म्हणतात आम्ही संतोष बांगरते माणसं आहेत, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही। खरंच झालं ते, आम्ही 3-4 वेळेस पोलीस स्टेशनला गेलो, आमचं काही झालं नाही। त्याने आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, आमचे वडील सिरियस असताना त्याने खोटा गुन्हा दाखल केला आणि शाळेत असलेले लेकरं दवाखान्यात एक ऍक्सिडेंटनं मुलगा ऍडमिट होता त्याचं सुद्धा नाव टाकलं आणि आता सतत ते काय म्हणतात तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करून तुमचे घरदार फुकून तुम्हाला वावर घरदार गाव सोडायला होतो असं करून आम्हाला धमक्या देत आहेत। दादा, हा जो प्रकार घडला याबद्दल प्रकार हा गंभीर आहे आणि याबद्दल आपली काय वाटतं आपल्याला पुढच्या कारवाईबद्दल आपण काय करणार? ज्या दिवशी हे प्रकरण घडलं होतं त्या दिवशी मी बाहेरगावी होतो। मला आमच्या पदाधिकाऱ्याचा फोन आला की असा असा प्रकार घडला आणि त्याच्या वडिलाला मारहाण झाल्यामुळे त्यांच्या अवघड जागी मारहाण केल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरने सांगितलं होतं। आम्ही त्यांना म्हणलो तुम्ही पहिले इलाज करून घ्या, नंतर त्याच्यावर आपण कारवाई करू। पण यांनी कारवाई करूच्या नंतर ते समजा दवाखान्यात गेले आणि दवाखान्यात गेल्यानंतर रात्रीला सकाळी 4 वाजता त्यांचा अशा अज्ञात कोणी व्यक्तीने येऊन त्यांचं घर जाळलं। दहशतीचं वातावरण करण्याचं समजा या परिसरामध्ये चालू आहे। ग्रामीण भागात जर असं होत असेल तर गोरगरीब लोकांना इथं राहायचं कसं? कारण की एक आमदार समजा त्याचं जर कोणी ऐकत नसेल तर हे प्रकार हे सरास त्या विधानसभेमध्ये कळमनुरी विधानसभेत असा चालू आहेत आणि भारतीय जनता युवा मोर्चा म्हणजे आमचे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षाने असा गैरव्यवहार करू नये आमचा भारतीय जनता पार्टीचा पहिला त्यांना सांगणं आहे। तसं जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर आमच्या भारतीय जनता पार्टीकडून मिळेल।